तर सकाळी सकाळी आपल्या इथं तयार झाले होते बोकुरड्यांचे शस्त्रास्त्र. आज माताजींनी आखलेला होता बोकुरड्यांचा प्लॅन. सकाळी सकाळी लागलं ना कामाला. मस्त अर्ध्या कोरड्या इकडे टाकल्या गेल्या होत्या अर्ध्या कोरड्या टाकल्या गेल्या. आपण नंतर गेलो खाली, तावणे आणून दिले आपल्याला ॲमेचे नाचोस, ते खाऊन घेतले इकडे पाहिलं तर वडिलांचं काम चालू होतं गोंडपाट तयार करण्याचं. आता थंडी वाजते ना, बैलांना पाऊस पडतोय म्हणून थोडा मस्त खाली आलं, थोडं वातावरणाचा अंदाज घेऊन घेतला. नंतर आपण परत गेलो आपल्या वरती पाहिलं तर पूर्ण कोरड्या टाकल्या गेलेल्या होत्या, कोरड्या वाढत होत्या. नंतर आपण गेलो होतो शेतात. पाऊस आलेला होता, थोडं चक्कर मारून येऊ म्हटलं तर कांद्यांचे पूर्ण हाल झाले. सगळं रान पण ओलं झालेलं आहे. सगळ्या ठिकाणी शेतकऱ्याला मारा बसतोय. नंतर इकडे आपले कबूतर कोणले होते, आपण घेतले ना कबूतर. इकडे गोंडपाट टाकलं होतं पाऊस लागू नये म्हणून. तर त्यांना ते गोंडपाट उघडलं तर एका कोपऱ्याला रुसून बसले होते त्यांना सोडलं. मग मी मोकळं थोडंसं मस्त फिरायला लागले. ते फिरायला लागले. त्यानंतर आपण गेलो होतो आंब्याखाली आलो तो एक कैरी पडलेली दिसली ती कैरी आपण खाऊन घेतली ती खाऊन घरी आलो. थोडासा मस्त चहा पण थोडा फ्रेश झाला नंतर लाईट गेली होती, त्यामुळे आपण आपल्या नाथबाबांची पूजा करून घेतली अंधारातच. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपला व्लॉग आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.